सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार. आणि कंटिन्यू 5 दिवस व्लॉग येणार आहेत, तर पार्ट 2 झालेले आहेत आणि तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे माझ्या ब्लॉगला. सो बाप्पा आमचे रात्री आलेले आहेत, तर मी झोपून घेतला. तर सकाळी काय लवकर उठली नाही मी, म्हणून मोदक बिदक काय केलं मम्मीने आणि काकीने, ते तर काय झोपलेच नाही दोघी, तर त्यांनीच केला. मी बघितलं पण नाही आणि आता जाऊन मी बघेल माझ्या बाप्पाला का कसे दिसतात कसे नाही, कारण रात्री आले तेव्हा एवढे सुंदर दिसत होते ना, आता किती छान दिसत असेल. तर तुम्ही पण बघा आणि मी पण बघते आणि ब्लॉगला कंटिन्यू राहा. सो चलो. ईशा पूर्ण फिर. ईशाची ड्रेसिंग बघा, शायनिंग शायनिंग ची ड्रेसिंग. सो गाईज, तुम्ही बघितलंच आहे आमचे बाप्पा किती छान दिसत आहेत. तर आता पटकन रेडी होते, कारण आरतीला सगळीच जण येतील म्हणून. आणि तुम्ही ब्लॉगला कंटिन्यूस राहा, ते तर सांगायची गरजच नाही, कंटिन्यूसच तुम्ही. तर आता पटापट रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे. सो गाईज, आता मी साडी बिडी वेअर केलेली आहे आणि आता मेकअप करते. टाइम झालेला आहे, आरतीला सगळे आलेले आहेत ना, अजून माझा काही पत्ता नाही आहे. सगळं काय बँगल्स बिंगल्स घालून घेते पटकन. आरतीला आले का इच्छा? नाही ना. नाही, मग आता आरती चालू आहे. तर लोकांनी चालू असेल तर साऊंड असेल. मग आता पटकन बँगल्स घालून घेते. मजा लावून घेते. मॉइश्चरायझर शिवे. आता दिवस चालत नाही माझं, कारण ड्राय होते स्किन वगैरे. आता एवढं वेअर केलं त्याच्यात मला मेकअप पण करायला जमतच नाही. मी पदर लावू की नको लावू हा प्रश्न मला पडलाय. काय करू ग? सोड असेल. सोडू का? सोडू ना. हा. काहीच अजिबात जमत नाही मला मेकअप करायला. माझा फाउंडेशन संपलं, एवढं भारी आहे ना फाउंडेशन. काय करू? सगळं विसरून जाते आणायला मी पण. आता मला आणायला लागेल. मी काय ब्रश बिश काय यूज करत नाही. मला हाताने जे काय आहे ते जमतं. सगळी टाकली झाली. थांब जरा. आता अर्धा मेकअप झालेला आहे, मी सिम्पलच केलाय. जास्त मेकअप आवडत नाही मला, थोडंसंच केलं. एक साईडचा लायनर लावून एक साईडचा तर लावतो. लावून करून टाकू आपण.
विसरले यार मी. चंद्राची कोर कुठे आहे आता? चंद्राची कोर पण लिपस्टिकनी बन. हो. रेडी झालेली आहे. चला आरती घ्या आता पटापट. हा काय काका वाटा निसता मग आणि निसता एक वर्ष पुढचं वापरत नाही तर दादा वाटा बरा आपला सिंपलच कोणत्या
व्यवस्थित चालू. ये पार. टेबल लागला टेबल आणली कर चालू. पण अशी ओरडायची ना खात मी पहिलं अगो बेटी बायकांना चक्कर आली. 600-700 बाबा साखरपुड्याला आता घेतलं जेवायला. काय काय जेवायला? खुर्ची नाही तुम्हाला जेवायला. बस 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 थोडस बस बस बस. सो गाईज माझ्या घरी माझे फॅन्स आलेले आहेत यूट्यूबवरचे. खरं का? खरं फॅन्स आहेत का? हिजे फ्रेंड्स आहेत आणि माझ्या घरी आलेले. हाय तर बोला. कसे आहात तुम्ही दोघी? कुठे राहतात तुम्ही? आणि तू? ते गांगरली ती एकदम. कुठे? नारपोली मध्ये राहतेस. आणि तू? तुझ्या घरी. सो गाईज हे आमचे फॅन्स आहेत आणि खालती आलते आरती करायला. तर आता वरती आलं तर बघू थोडंसं बोलते ना मग ब्लॉगमध्ये तुमच्याशी नंतर बोलते. बोल म्हणजे काय बघते असा? काय आवडतं तुला? मला तुमचा ब्लॉग पण घाबरली ती. काय बघतात तुम्ही? तू पण इन्स्टाला म्हणजे फॉलो करतात का तुम्ही दोघी? तुम्ही कुठे बघितला त्याच्या एखाद्याला? खाली बघितला? जर बघितलं तरी येला अण्णा मग नको थांबू. बोल कुठे बघितलं तुम्ही जय दादाला? मैंने पेट्रोल हा पेट्रोल पंप पे देखा. एवढी का घाबरते? मीच आहे, आपणच आहेत. एकटीच आहे. तो ब्लॉग एकटाच चालतोय. एवढा नको टेन्शन घेऊ. कोण आहे? हाय कोण? एवढी घाबरगुंडी झाले मला बघून इथं. दोघी पण बघा कसं झालं ते एकदम बोलायची त्यांची वाचच गेले दोघींची पण. फोटो काढणार? फोटो काढायचा आपण? चालेल. फोटो काढायला बरोबर ते येतील आता. पाडशील पाडशील. बाबा तुम्ही नाही गेले? तुम्ही नाही गेले? अरे काल्या फोटो पण टाकला आता. आता आरती करायला घेतले संध्याकाळची 7 वाजताची. सो आता जेवली पण नाही मी दुपारी. आता जेवेल आणि आरती करून लगेच रेडी आहे. विषय कुठे गेली? जाऊ दे चल. नैवेद्य ठेवू का?
ऋतूला बोलून घे ना.
कोणी लावलं बघा ना खूप बस एवढा वाईट होतोय ना. त्यात कोमल घेतलं. सो गाईज आता मी वरती आलेली आहे आणि खाली लय गडबड झालेली आहे. म्हणजे माणसं पाहुणे पडायला येतात तर क्लिप्स असं जास्त घेऊशी वाटत नाही, लाज वाटते म्हणून मी काही जास्त क्लिप्स घेतले नाही. सो आमचा बाप्पा आणि आमची आरती आणि आमचं सगळं काय कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि माझी साडी कशी वाटली हे नक्की सांगा. आणि असंच प्रेम देत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि उद्या परत एक नवीन ब्लॉग येणार आहे. परत उद्याचा दिवस कसा जातो बघूया. आणि उद्या जाणार आहे कुठेतरी बाहेर, बघू यांना सुट्टी असेल तर, नाही तर नाही मग घरातच. सो चलो बाय.